नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. इथे मिळतात तुम्हाला घरगुती सामग्रीमध्ये अगदी सोप्या पद्धतीत रेसिपी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला आपण सुरुवात करू एक नवीन रेसिपीसाठी. या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी एकदम वेगळ्या स्टाईलने. नक्की ट्राय करा. कारले छान असे मध्यम आकाराचे घ्यायचे, हिरवेगार, आणि छान असे आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये कापायचे. मी स्लाइसमध्ये कापले. तुम्ही तुमच्या पद्धतीने आवडीप्रमाणे शेप घ्या. त्यात मीठ लावून थोड्या वेळ 10 ते 15 मिनिटं मॅरिनेशन करायला ठेवूया. आणि यासाठी मॅरिनेशन करून झालं आहे. याच्यामध्ये पाणी निघणार. ते पाणी छान असं पिळून घ्यायचं आणि कारले पिळून बाजूला ठेवायचे. हे कारलं पातळ कापून घ्या. त्यात थोडं मीठ लावून 10 ते 15 मिनिटं ठेवलं, त्यामुळे कडवटपणा कमी होतो. आणि असं छान असं पिळून घ्यायचं. काही खास ट्रिक सांगणार आहे, नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे आपलं कारल्यामध्ये पाणी पिळून टाकलं आहे. आता याच्यामध्ये वेगळी स्टाईल तुम्हाला दाखवणार आहे. यामध्ये मी घेतला आहे लाल तिखट, मालवणी मसाला आणि गरम मसाला. हे घालून छान असं मॅरिनेशन करून यायला ठेवून द्या. थोडंसं तेल ॲड करूया आणि त्याला छान असं मिक्स करून मॅरिनेशन करायला ठेवूया. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया. यासाठी लागणारच आहे त्या मसाल्याला खोबरं किसलेलं, व्हाईट तीळ, आलं, धने, लसूण, चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. पॅनमध्ये तेल टाकून गरम करूया. छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण हा मसाला सगळा भाजून घेऊया. काही टिप्स सांगणार आहे. कारलं कापल्यानंतर मीठ लावून ठेवलं तर कडवटपणा कमी होतो. थोडंसं गूळ किंवा साखर घातल्यास चव बॅलन्स होते. आणि हो, भाजी कुरकुरीत हवी असेल तर झाकण काढून शेवटी 2 मिनटं परता. जास्त पाणी घालू नका. स्टीममुळे भाजी छान शिजते. नक्की या पद्धतीने ट्राय करा. कांदा, लसूण आणि आलं छान असं सोनेरी होईपर्यंत भाजून घेऊया. आणि कारल्याचे बेनिफिट्स आहे. कारले बरेच लोक कडू लागतं म्हणून खात नाही, पण कारले हे डायबिटीजसाठी खूप फायदेशीर आहे. रक्तशुद्धी करण्यासाठी खूप मदत होते. पचन सुधारतं आणि एक वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे. आणि कारल्याची या पद्धतीने भाजी करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि जे कारलं नसेल खात तेही कारलं खाण्यास सुरुवात करेल. नक्की ट्राय करा. अशा पद्धतीने कारल्याची भाजी बनवाल की कडवटपणा विसराल. कारलं आवडत नाही तर ही रेसिपी पाहिल्यावर नक्की आवडेल. छान असा मसाला आपला भाजून झाला आहे. तो थंड करून घेऊया आणि मिक्सीच्या जारमध्ये ठेवून छान असं आपण त्याला ग्राइंड करून घेऊया. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल सोपी रेसिपी, खास स्टीम स्टिक, टिप्स अँड ट्रिक्स, कारल्याचे फायदे, कारलं खाण्याचे फायदे. नक्की ट्राय करा. मसाला छान असा दळून घेऊया. जास्त जाडही नाही, जास्त बारीकही नाही. तुम्हाला कारलं आवडतं की नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा. ही ट्रिक आधी माहीत होती की नाही तेही सांगा. छान आपला मसाला दळून झाला आहे. कढईमध्ये आपण गरम करायला ठेवूया. त्यात तेल ॲड करूया. त्यात मोहरी टाकू. छान अशी फोडणी देऊया. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपण जिरे ॲड करूया. थोडासा हिंग टाकून छान असं परतून घ्यायचं. काही खास ट्रिक सांगणार आहे, नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हा दळलेला मसाला तेलामध्ये टाकून छान असा परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत. खूप सोप्या पद्धतीने खूप चविष्ट कारलं बनतं. नक्की ट्राय करा. कोथिंबीर ॲड करूया थोडी. छान असा हा मसाला आपला भाजला गेला आहे. आणि यामध्ये मी आपण मॅरिनेशन केलेलं कारलं टाकूया त्याच्यामध्ये. वेगळी पद्धत आहे, खूप छान लागतो. मसाला मुरल्यामुळे कारल्याची टेस्ट अप्रतिम लागते. नक्की ट्राय करा. यामध्ये मी आता तुम्हाला एक खास ट्रिक सांगणार आहे. तुम्ही आजपर्यंत कधीच यूज नसेल केली. नक्की ट्राय करून बघा. छान आपला हा मिक्स करून घ्यायचा मसाला, एकजीव करून घेतला. कारण कारल्याची भाजीचं नाव ऐकलं की काही लोक नाहीच बोलतात. काहींचा चेहरा असा होतो की जसं कोणी त्यांना कर भरायला सांगितलं आहे. यात गूळ छान ॲड करूया. आणि चिंचेचा कोळ मी टाकला आहे. चिंच भिजून ठेवलं होतं, त्याचं पाणी टाकलं आहे. आणि छान असं मिक्स करून घ्यायचा.
ह्या पद्धतीने रेसिपी कराल तर तुम्ही म्हणाल अरे वा, हेच ते कारलं, अगदी छान रेसिपी लागते. आणि मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. ही छान असं सेंटरला आपण त्याला जागा करूया. ही मी काहीतरी वेगळंच ट्रिक आहे. याच्यात वाटी ठेवूया आपण स्टीलची आणि त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत. आता तुम्ही म्हणाले पाणी कशासाठी, तर बिना पाण्याचं हे कारलं शिजण्यासाठी. ह्या पाण्यातनं स्टीम तयार होते आणि कारलं खूप छान शिजतं, अप्रतिम चव लागते. नक्की ट्राय करा. ह्या मॅजिकमुळे पाणी स्टीम तयार करेल आणि भाजी स्वतःच्याच हीटमध्ये शिजेल. नो एक्स्ट्रा वॉटरफुल ॲटिट्यूड कुकिंग. खूप छान आहे. तोपर्यंत तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा कारलं आवडतं की नाही आवडत. ऑनेस्टली आन्सर पाहिजे. आणि ह्या पद्धतीने ट्राय करा आणि सांगा की कारल्याची भाजी आवडते की नाही. बघा तेल कसं सुटलं आहे आणि भाजी मस्त तयार झाली आहे. वरून मस्त कोथिंबीर घाला आणि सर्व करा. कारलं कडू वाटतंय, थोडासा गूळ टाका. लाईफमध्ये बॅलन्स महत्त्वाचं असतं ना, तशी भाजीच्यामध्येही काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. ही आपली कारल्याची रेसिपी तयार आहे. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन रेसिपी अपलोड झाल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.